श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये स्वामींची सेवा करत असतात. त्यांना स्वामींची सेवा करण्याचं परमभाग्यच लाभलं होतं. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव केलं. या कारकिर्दीमध्ये कधीच मानसिक पाळी, विटाळ, अंधश्रद्धा यांना महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची मुळात अत्यंत चीड होती. त्यांना या सर्व गोष्टींचा राग येत होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन घेत असत आणि स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर काही वेळा अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत नाही असे त्यांना दिसले तर स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. बाई ही आई आहे. तुम्ही सगळे हरामखोर आहात. आई कधी विटाळशी होत नाही. जर ही जन्म देणारी आहे, विटाळशी आहे, तर ही पूर्ण दुनियाच विटाळातून जन्मलेली आहे. अरे, तुम्ही सगळे या आईचे लेकरं आहात. तिने जन्म दिला, तिलाच घरातून बाहेर बसवतात. असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असतात. स्वामींना या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता. या संदर्भात एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळप्पा महाराज हे सर्वांनाच माहीत आहे. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी आपल्या घरी सत्यनारायणाची महापूजा करण्याचा संकल्प केला होता. चोळप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोहोचले. स्वामींना नमस्कार केला. नमस्कार करून आपला संकल्प याबद्दल सर्व काही माहिती त्यांनी स्वामींना सांगितली आणि स्वामींची परवानगी मागितली. महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळप्पा महाराजांना स्वामी महाराज म्हणाले की चोळ्या, सत्यनारायण घालतोस घाल, जेवण मात्र मी आणणार. चोळप्पा महाराज स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाले. चोळप्पा महाराज स्वामींची आज्ञा शिरसावध्य मांडली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये जवळपास संपूर्ण कुटुंब गुंतले गेले. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पा महाराजांनी मनशा थोडी स्वस्थ होते. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13व्याचे श्राद्ध पूजन होते. इकडे स्वामींना 13व्याचे जेवण जेवायला कसे बोलवायचे म्हणून साळेकर विचार करत होते. साळेकरांची द्विधा मनस्थिती झाली होती. तर दुसरीकडे चोळप्पा महाराजांनी पूजा संपत आली होती ते पाहून स्वामींनी आपले एका भक्ताला पाठवून सोळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले व ते जेवण घेऊन स्वामी स्वतः घरी आले आणि सत्यनारायणच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांनी प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळी मुकाटपणे जेवली. स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती. प्रत्यक्ष परमात्मा स्वामी यांनी तो प्रसाद स्वीकारला. तर तुम्ही कोण आहात? अगाध महिमा आहे त्यांचा. तर मित्रांनो, अशीच आणखी एक 16 ओळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची एक स्वामींची भक्त होती. एके दिवशी
तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा झाली. उद्यापासून सुरुवात करावी असे तिने मनात विचार करत होती. परंतु तिच्या समोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे या विचारात राधा पडली होती. आता काय करावे, यावर उपाय काय करावा म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले. ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आत स्वामी तिच्यावर गरजले. राधे, अडचण, अमावस्या तुमच्या लोकांसाठी आमचे असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसं स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाच. पण वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नको. आणि वाचून झाली की ते पिऊन टाक. अडचण वगैरे कुछ नहीं. जाओ इधर से. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र मांडले. पेलाभर दूध सुद्धा ठेवले आणि वाचून झाल्यावर तिने ते दूध ग्रहण केले. त्यामुळे तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींना सुद्धा विटाळ सोहळे ओवळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अलेख लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास, अंधश्रद्धा गुडकावून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारण्याकडे आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्यांचा कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी देखील पत्ते जरी हातात घेतले तरी ते त्यांना सहन होत नव्हते. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांना तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशा प्रकारे सिंदूर पासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास अशी भक्तांची 2 रूपे आहेत. श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. अंधश्रद्धा त्यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. स्वामी म्हणायचे, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतच असतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. कारण ही दुनिया तर देवाला सुद्धा नाव ठेवायला कमी करत नाही. आपण तर माणूस आहे. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंदन अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. म्हणूनच मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. लोक म्हणतात
कुठल्या दुनियेत राहतोस? तू आज सायन्स किती पुढे गेले आहे. पण स्वामी म्हणतात, अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे. असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.